जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। आता तो मोहित झालेला अर्जुन, विचारामध्ये गर्क झालेला अर्जुनाला भगवान कृष्णाच्या लक्षात आलं की तो तिकडे लक्ष आहे त्याचं, की ही 7 फळं जी आहेत ती 7 फळं आता मला कशी प्राप्त होतील, म्हणून अर्जुन प्रश्न विचारतो भगवान कृष्णाला. त्यांचा हा अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून भगवान कृष्ण सुद्धा मनातून अतिशय प्रसन्न झालेले. गुरुना कसं विचारावं हे जर शिकायचं असेल तर उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन आहे. तो भगवान कृष्णाला युद्धभूमीवर असे वेगवेगळे प्रश्न विचारतोय. भगवान कृष्णाने आपलं ध्येय सोडलेलं नाही, त्याला धनुर्धारी अर्जुनाला युद्ध करायला लावायचंच आहे. आणि इकडे त्याला ज्ञान पण द्यायचं. त्याचं ते मिठास बोलणं, भुरळ पाडणार बोलणं आणि गुरूंबद्दलची जी आदब ही आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. गुरूंकडून शिकायचं असेल, आपल्याला समजून घ्यायचं असेल तर गुरुनाही पादर फुटला पाहिजे आणि गुरुना उत्कंठा वाटली पाहिजे. गुरुना त्याच वेळी उत्कंठा वाटते की ऐकणारा जो आहे तो कुठल्या भावानं प्रश्न विचारतो, त्याचा अंतःकरणातला भाव काय हे गुरुना कळत असतं. आणि ज्यावेळी भगवान कृष्णाला समजलं की ह्याला जाणून घ्यायचं, हा वेळ काढत नाही, टाइमपास साठी प्रश्न विचारत नाही, त्या भगवान कृष्णामधला जो सद्गुरू आहे तो जागृत झालेला आहे आणि त्याच्यातूनही गीता जन्माला आली. इथे भगवान कृष्णाला असा प्रश्न अर्जुनाने विचारला की हे देवा, मला हे कळतंय, माझ्या हे लक्षात येत आहे की आपण जो बोध केलाय तिकडे माझं दुर्लक्ष झालंय, हे मला मान्य आहे. परंतु जे आता तुम्ही मला सांगत होतात की अनुभूतीद्वारा आदि यज्ञ म्हणजे तो परमात्मा जो आहे तो आणून घेतला पाहिजे, त्यावेळी माझं लक्ष नव्हतं हे मला मान्य आहे. परंतु माझं लक्ष कुठे होतं? तिकडे होतं की भरकटलेला जो भक्त आहे, ज्या ध्येयानं त्याने जन्म घेतलेला, ज्या ध्येयासाठी त्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, ते ध्येय सोडून ज्यावेळी तो भरकटतो आणि ज्यावेळी त्याला कळतं की आपलं ध्येय आपण भरकटवून टाकलेलं आहे, हे ज्यावेळी कळतं त्याला आणि तो परत ज्यावेळी साधना करतो का पुन्हा मूळ स्थितीमध्ये येऊ शकतो. या श्लोकामध्ये मी अडकून पडलो होतो देवा. आणि हे जे तुम्ही आदि यज्ञ वगैरे काही शब्द वापरलेत त्याच्याकडे खरंच कृपा करून मी खरंच मान्य करतो देवा, माझं लक्ष नव्हतं. ते आपल्याला प्रार्थना आहे, मला ते पुन्हा ऐकायचं आहे, तर कृपा करून मला ते पुन्हा विशद करावं, पुन्हा सांगावं. आता इथे बघा भगवान कृष्ण रागवले नाही, कारण त्याने खरं बोलला. नेहमी ऐकता तुम्ही की आम्ही नेहमी बोलतो प्रवचन, तुम्ही खरं बोला, मला राग येत नाही, मी परत सांगेन. परंतु एक तर चूक करायचीच आणि कबुली नाही करायची आणि ती गुरूंच्या गळ्यातच बांधायचा प्रयत्न करायचा. नाही नाही, तुमचंच असं म्हणणं आहे.
अशा व्यक्तीचा राग येतो ना, तसं भगवान कृष्णाला सुद्धा इथं राग येणं स्वाभाविक होतं. एक तर मी एवढं सगळं सांगतोय, युद्ध थांबवलं आणि तुला सगळं ज्ञान देतोय आणि तुझं लक्ष नाही. पण इथे अर्जुनामधला प्रामाणिकपणा जो आहे त्या प्रामाणिकपणानं भगवान कृष्णाला जिंकलेला आहे. आणि अर्जुन बिनशर्त माफी मागावी तशा प्रकारे देवाकडे माफीची याचना करतो आणि म्हणतो की देवा, माझं खरंच लक्ष नव्हतं या गोष्टीकडे, माझा जीव तिकडे गुंतला होता की साधनेनं परत पुन्हा मूळ मार्गावर येता येतं. म्हणजे हा भक्ती मार्ग जो आहे, हा साधना मार्ग किती श्रेष्ठ आहे, इथे मी अडकून पडलो होतो. आणि तुम्ही तर अतिशय महत्वाची माहिती सांगत होतात आणि त्याच्याकडे माझं दुर्लक्ष झालं. कृपा करावी, हे दयानिधे, हे प्राणप्रिया, कृपा करावी आणि मला पुन्हा विशद करून सांगावं. अशा प्रकारचा प्रश्न मांडल्यानंतर छोटं मूल, वडील किती ताकदवान असू दे किंवा तो पुरुष किती ताकदवान असू दे, छोट्या लाडक्या लढीवाळानं येऊन मिठी पायात मारली तर काय विषय, 8-10 माणसाला उडवणारा तो पेलवान, काय विषय त्याच्या त्या प्रेमानं मिठी मारलेल्या 2-2.5 वर्षाच्या पोराची मिठी सोडवायची काय विषय, तो खाली गपकन बसणारच. कारण ही शुद्ध भावाची प्रेमाची ताकद आहे. तसं अर्जुनानं विनंती केल्यानंतर भगवान कृष्ण काय रागवू शकतात, कसे रागवू शकतात? कधी गुरुमाऊली आहे आणि लेकरांना विनंती केले आणि प्रामाणिकपणे विनंती केले आणि म्हणून भगवान कृष्ण सुद्धा त्याच्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि त्याला आता बोध करणार आहेत. हा बोध आपल्याला 8व्या अध्यायामध्ये ऐकायचा आहे.